हॅलो डिअर स्टुडंट्स, लेट अस रीड द गिवन क्वेश्चन. इथे विचारलं आहे विच वन ऑफ द फॉलोइंग स्प्रेड्स वाया ड्रॉपलेट्स. खालीलपैकी कोणतं ड्रॉपलेटमुळे इन्फेक्शन स्प्रेड होतं हे आपल्याला इथे विचारलं आहे. तर ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजेच आपण जर बघतो तर इट स्प्रेड्स थ्रू आपण म्हणू शकतो स्नीझिंग और कफिंग एक्सेट्रा. सो इथे की कन्सेप्ट येणार आहे अबाउट स्प्रेड ऑफ इन्फेक्शन आपण म्हणू शकतो याला. आणि ह्यामध्ये आपण एक टाईप बघत आहे त्याचा, दॅट इज थ्रू ड्रॉपलेट इन्फेक्शन. आणि ड्रॉपलेट इन्फेक्शन जे आहे इट इज अ टाईप ऑफ ट्रान्समिशन आपण म्हणू शकतो विच ऑकर्स थ्रू ड्रॉपलेट्स फ्रॉम रेस्पिरेटरी सिस्टम. ओके. आणि हे जे ड्रॉपलेट्स आहेत ते एक्सपेल होतात बाय आपण म्हणू शकतो की स्नीझिंग, एक्सपेल्ड बाय sneezing, coughing और heavy breathing. तर हे जे ड्रॉपलेट्स रिलीज झालेले आहेत तर ह्याच्यामुळे काय होणार आहे, इट कंटेन्स द इन्फेक्शन कॉजिंग बॅक्टेरिया और वायरस और फंगसेस. इन्फेक्शन कॉजिंग पॅथोजन्स. ओके. आणि ह्या ड्रॉपलेट्समुळे हे पॅथोजन्स जे आहेत ते एका पर्सनपासून, इन्फेक्टेड पर्सनपासून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट होऊ शकतात. म्हणून त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण कफ करताना किंवा स्नीज करताना आपण आपलं माउथ अँड फेस कवर करतो. ठीक आहे. आणि आपण नंतर मग हँड्स वॉश करतो. सो करेक्ट आन्सर इथे असणार आहे. तर जनरली कोणते डिसीजेस असणार आहेत, सो इट इज जनरली रिलेटेड टू रेस्पिरेटरी सिस्टम. ओके. डिसीजेस रिलेटेड टू रेस्पिरेटरी सिस्टम कॅन स्प्रेड थ्रू ड्रॉपलेट इन्फेक्शन. तर इथे एक्झाम्पल्स काय दिले आहेत आपल्याला, ऑप्शन काय दिले आहेत, सॉरी, ऑप्शनमध्ये ए आहे मलेरिया, इट इज नॉट ए ड्रॉपलेट इन्फेक्शन स्प्रेड. हा वेक्टर बॉर्न डिसीज आहे. अमिबायसिस हा एक फिको ओरल रूट ट्रान्समिटेड डिसीज आहे. डेंगीसुद्धा वेक्टर बॉर्न डिसीज आहे. तर करेक्ट आन्सर उरलं कोणतं, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, दॅट इज निमोनिया. निमोनिया हे एक आपण बघू शकतो अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे. लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये सुद्धा निमोनियाने लंग्समध्ये इन्फेक्शन होतं. तर ह्यामध्ये काय होणार आहे, जनरली आपण बघू शकतो की ड्रॉपलेट इन्फेक्शनमुळे निमोनिया स्प्रेड होतो. आय होप इट इज क्लिअर. ऑल द बेस्ट. कीप लर्निंग विथ PW.